त्याला माहित आहे का पर्यावरणचं लागतो? त्याला माहित आहे का लँड कोणाची आहे? सटाके मारायचं फक्त. फटाकेच आणून घेतलं होतं तिने घरी, मंजूर मंजूर मंजूर, मी केला मी केला मी केला. मी जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून काही अनेक गोष्टी करायचं ठरवलं. तिथं फकीरराव कुठे? मी जालन्यामध्ये 130 कोटी रुपयाचा भीम पार्क विपश्यना केंद्र या ठिकाणी तत्वतः मान्य केलं. महानगरपालिकेला जे गोपाल नेते स्वतःला म्हणतात ना, जे त्यांचे नेत्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आहे माझी, या भीम पार्कला विरोध करणारा कोण? फकीरराव. आपल्या अजेंडावर विषय आला नाही. का नाही आला? आयुक्त मॅडमने विषय घेतला होता, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, मंत्री महोदयांनी सांगितलं होतं विषय घ्या भीम पार्कचा. काय करणार आहे भीम जनता आपली? काय लोक काय करणार आहेत? ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भीम पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही, त्यांचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो. 130 कोटी रुपयाचा विपश्यना केंद्र आपण या ठिकाणी मंजूर केलं होतं. ते विपश्यना केंद्र सुद्धा त्या माझे आमदार त्याला विरोध करतो. हे विपश्यना केंद्र झालं नाही पाहिजे. मग आंबेडकर जनतेला आणि आपल्या सर्व जनतेला मात्र निश्चितपणे आव्हान आहे की जो आपल्या जीवावरती इतके वर्ष आमदार राहिले, आपल्या जीवावरती इतके वर्ष आमदार म्हणून काम केलं, त्या भीम पार्कला विरोध करायला लाज वाटत नाही? त्या भीम पार्कला विरोध विषय न येऊन द्यायला कोण जबाबदार आहे? मी महापालिका आयुक्ताला विचारलं की हा विषय का नाही आला? तुम्ही साहेब मला माहित नाही. ते महापौरला विचारला, महापौर गायकवाडला विचार, भाऊ समजून घ्या ना, जाऊन द्या ना, आता पुढच्या वेळेस घेते ना भाऊ, तू यावेळेस का नाही? तर अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही विकासाचं राजकारण करतो आणि शेवटी हे फक्त अर्जुन खोतकरला विरोध करायचा म्हणून तेवढंच फक्त. बाकी माझा इनडायरेक्ट माझा नाव घेऊन सांगितलं की यांचा विरोध आहे. हा पत्र कलेक्टर ऑफिस कडून आलेला आहे, कलेक्टर ऑफिस कडून आलेला आहे नगरपालिका. पहिला मुद्दा असा आहे, जालना महानगरपालिका हद्दीत विपश्यन केंद्र आणि भीम पार्क उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्राथमिक जालना महानगर नाव करण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी. तसंच प्रकल्प ठिकाणी तलाव असल्याने शासन संबंधित विभागाकडून तांत्रिक मूल्यांकन करून घेण्यात यावे. बरोबर. आता मला हे सांगा, सध्या ऍट प्रेझेंट ही लँड कोणाची आहे? महाराष्ट्र शासनाची. बरोबर. आता हे हँडओव्हर करायला वेळ लागतो की नाही लागतो? त्याचे दोन प्रकार आहे, मी सांगतो सर्व. एक तर कलेक्टरने डायरेक्ट एनओसी दिले पाहिजे आम्हाला, तर पुढच्या काम आम्ही करू शकतो, किंवा लेटर करस्पॉन्डिंग करून जेव्हा आमच्या हँडओव्हर येईल तेव्हा आम्ही कारवाई याच्यावर करू शकतो. यात दुसरा मुद्दा त्यांनी काय आले, तलावात असल्यामुळे त्याला तांत्रिक मूल्यांकन करून घ्या, म्हणजे फिजिबिलिटी, इंग्लिश मध्ये फिजिबिलिटी बोलतात खडेकर, त्याला ते मस्ट बी आहे. अच्छा, आपल्याकडे फिजिबल हँड कोणताही नाही नगरपालिकात. आता तुम्हाला माहित आहे साऊथ आहे, तो काय त्याच्या लेवलचं काम आहे का? याला एखादा मोठा एजन्सी धरूनच करावा लागेल. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत आम्हाला हँड ओव्हर होत नाही किंवा जोपर्यंत एनओसी भेटत नाही, जोपर्यंत आम्ही फिजिबिलिटी बघत नाही, तोपर्यंत नगरपालिका कशी कारवाई करणार? भीम पार्क करायचे, भीम पार्क झाला पाहिजे, पण भीम पार्कला ते विसर्जन कुंड करायचे नाही मला. 2 कोटीचं विसर्जन कुंड केलं या बांधणाऱ्याने आणि 19 कोटीचं बिल त्या खंडेकरने काढला. असा करायचं का? याला 37 ची कारवाई म्हणतात. 37 मायनर मॉडिफिकेशन जे आम्हाला ते मागतात. या माशाला ते पण माहित नव्हतं मायनर मॉडिफिकेशन काय म्हणतात. जेव्हा तो तिकडे मीटिंग घेतला, मग त्या संजय मंत्री जेव्हा संजय काय नाव त्यांचं शिरसाट, त्यांनी कलेक्टरला विचारलं, मग कलेक्टरने बोलले की असं असं आहे. तेव्हा या माशाला कळलं की लँड सरकारी आहे, आपल्याला असा करा. त्याला मायनर मॉडिफिकेशन माहितच नाही, त्याला असा बी काही माहित नाही ना तसा बी काही माहित नाही. एक लक्षात ठेवा. आणि सर्वात मोठी अडचण याला काय काही त्याच्याशी माहिती का? पर्यावरण विभागाचा जोपर्यंत एनओसी भेटत नाही तुम्ही करू शकत नाही. एक तलाव मध्ये मला सांगा दादा, जोपर्यंत हस्तांतर होत नाही किंवा एनओसी मला भेटत नाही, आम्ही 37 ची कारवाई कसं करावी?
तुम्ही आम्हाला मालकी करा ना, 2 दिवस करून देतो ना, स्पेशल बैठक लावू त्याला, स्पेशल बैठक लावू. जोपर्यंत कागदपत्रे तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करणे माझ्या वाटते की नाही. भीम पार्कला विरोध नाही, 130 कोटी मंजूर झाले, कोणत्या विषयावर मंजूर झाले? बैठक घेतली की मंजूर होतो का? जोपर्यंत नगर परिषदचा मायनर मॉडिफिकेशन, जोपर्यंत पर्यावरणचा तुम्हाला एनओसी, जोपर्यंत तुम्हाला टेक्निकल फिजिबिलिटी भेटत नाही तोपर्यंत कोणताही प्रस्ताव पास होत नाही. अरे कोण या आसमानी सुलतानी काय म्हणतो मंजूर केलं? अरे मंजूर कधी होणार? जेव्हा हे पूर्ण डॉक्युमेंट त्यांच्याकडे जाईल तेव्हा ना. असं बोललं पाहिजे की मी प्रयत्न करतो, मी मंजूर केले, आणि प्रयत्नामध्ये फरक असतात. त्याला काही कळत नाही, असंही कळत नाही तसंही कळत नाही. तो पहिल्यांदा मंत्री झाला, अंडरग्राउंड ड्रेनेज आला, मी मंजूर केलं, 2-4 पाईपचे तुकडे झाले आणि पूर्ण जालना शहरात सत्कार घेतलं त्यांनी, स्वतः बोलले. मी जेव्हा जुन्या घरात राहायचो, माझ्या घरी जेव्हा मनोज जयस्वाल शहर प्रमुख होतं, त्याने फटाके फोडून सत्कार केला. शाल बॉम्बे लँड्रीकडं तो आमचा प्रकाश देवावाले, त्याने शाल हार सत्कार केला. मग ते पाणी बेसवर तो बनकर म्हणून नगरसेवक, त्याने सगळं गावात सत्कार घेतला. आला की अंडरग्राउंड. मी तेव्हाही म्हणलं होतं जोपर्यंत 140 लिटर पर MLD ज्यापर्यंत माणसाला भेट नाही तोपर्यंत अंडरग्राउंड होऊ शकत नाही. हे म्हटलं याला काय करतं? मी तांत्रिक माणसाचा सल्ला घेतला. अरे कोणता तांत्रिक? आता त्याला 20 वर्ष झाले ना, जास्त झाले ना, कुठे अंडरग्राउंड काही पुढे मारायचे बा. मी आता तुम्हाला सांगतो की आम्ही एकतर नगर परिषद मालकी किंवा एनओसी भेटले, त्याच्यानंतर फिजिबिलिटी बघणार, त्याच्यानंतर मायनर मॉडिफिकेशन करणार, आणि मुख्यमंत्रीकडे काल मला परवा सन्मान्य रावसाहेब दानवेचा माझा बोलणं झाला. दादा असं गोष्ट आहे, याला आपण सर्व टेक्निकल आपण पूर्ण तयार करू. मुख्यमंत्रीचा चेंबर करा, पोल्युशन बोर्ड ऐकत नाही, तुम्हाला सर्व ऐकतात पण ऐकत नाही कोणाला, स्पष्ट आहे तुम्हाला सांगतो. मग त्याला मुख्यमंत्रीच्या लेवलवर बैठक करावं लागेल. जेवढे जालन्याचे दलित संघटनाचे पदाधिकारी सर्वांना घेऊन जाणार. मुख्यमंत्री रावसाहेब दानवे, बबन लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, भास्कर आबा दानवे आणि मी, मेयर आणि डेप्युटी मेयर, आम्ही सर्व जाऊन बसणार आणि मग जी आमची अडचणी दाखवणार, त्याच्यानंतर भीम पार्क सुरू करणार. जोपर्यंत आम्हाला एनओसी भेटत नाही कलेक्टर ऑफिस कडून, फिजिबिलिटीचा आम्हाला जोपर्यंत सर्टिफिकेट येत नाही आणि पर्यावरणचा जोपर्यंत येत तोपर्यंत हे काम होऊ शकत नाही. त्यासाठी मी प्रयत्न करतो. त्याला माहित आहे का पर्यावरणचं लागतो? त्याला माहित आहे का लँड कोणाची आहे? सटाके मारायचं फक्त. 37 ची कारवाई माहित आहे का? त्या दिवशी संजय शिरसाटे मला तेव्हा कळलं त्याला 37 ची कारवाई लागते. ते फटाकेच आणून घेतलं होतं त्याच्या घरी, मंजूर मंजूर मंजूर, मी केलं.